सगळ्या बाया त्या कैकेयीला शिवाय देत्या. कैकेयीनं राम वनवासाला पाठवला आणि कैकेयीनं वनवासाला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय? तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, ही रामाची चूक काढी देई. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. हा, मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही आपलं कैकेयी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं आणि पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकेयी झाली आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय? आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या अर्थी मी वनवासाला जातोय ना, त्या अर्थी मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केलं ना देव भेटत नाही. मेले जपी तपी, सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. हो, एक वाक्य नाही ऐका ना, आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा, म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळल्यानं कुत्रा आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. हो, काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात करा करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का? नाही. अय नाही, मग आणलं कुठून? अय, एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला? नीट ऐका. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला का एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये? एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का? चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटान घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या मागं पिशीत नेली कुत्र्यानं. लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गे भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालीन लोटांगण. काय करता मग? माझं कीर्तन आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेटे का पाहिले तरी मुंगी येते. आता नको, लय आरडलो महाराज. माझी कॅपॅसिटी संपली. पाय सपाट झाली उभं राहून. तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून. तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही? तुमची अडचण काय आहे बा? इथं येऊन असं बसतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो? काय झालं? हे खरं समजा महाराज. मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुम्हाला बोललंच पाहिजे. तुम्ही आमचे नियम ऐकलं पाहिजे. आणि 3रं वाक्य सांगू, मी तुमच्या मुलासारखं आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. माझं एखादं वाक्य तुम्हाला वाईट वाटेल, पण तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. आज तुम्ही आमच्या ज्या वाक्याला हसता तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील, हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेले ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली, दारू सोडली तरच माणसं सुधारतील. कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो? अजिबात परत हे कुठाने करायचे नाही पोथ्यान बिथ्या. जरा पोरांना नीट शिकवा.
त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा. हा बोलता येतं का रे तुला? म्हणजे तू अभ्यास करीत आहे तिचा. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. पेपरला गेली आलीच नाही मग का निकालच घेऊन येते का काय करते? मग लहान आले पोरं जोरात उतरते. आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि हे. मी म्हणलो असतं तर लय झोंबला असतं तुम्हाला. मग यांना पसायता आणि शिकवा, यांना शिकवा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील है की नाही मजा? इथं नाचा ना, ते डांबरीव नाचत. इथं नाच ना येड्या. इथं देव नाच. इथं देव नाचला देव. एखादा जर म्हणेल बा मी BA देव नाचला इथं नाचा. शिकवा ना पोरांना घरात. गेला हरी कुण्या गावा. मजा आहे इथं, मजा आहे. हे लावा प्रेम. शेंबड्यापुरीच्या प्रेमात पडलं आणि तिला म्हणतो कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तो चौथा नंबर येड्या. तिघ जण मेले शेंबड्या. हॅलो हॅलो. कभी कभी मेरे दिल में. आणि याला अक्कल नाही तरी हे काय म्हणतं माहिती का? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैन वर वड, चैन वर वड. हम जिएंगे हो छत्रपती शिवाजी महाराज की. येड्याचं का? थोडा माईक तेवढा ते क्लिअर करा तो मागचा. रुमाल सोड, रुमाल सोड. त्याला शॉक बसवतो म्हणजे माया वाटाचं कामच केलं त्यालाही बसवतोय शॉक. पण आता बोलाव कसं दुसऱ्याच्या गावात कीर्तन. त्यालाही शॉक बसतो. पण आपण चिटकून मिळालं तरी चालेल, पण ते नाही म्हणायचं नाही बाबा, चांगलाशी म्हणायचं. विडारा विडारा विडारा. हे बऱ्या थोडं माग जायचं. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची ताकद रावणात होती. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुमच्या गेलं डोक्यातून का असं का? हा आता आपल्या मुद्द्याला सुरुवात झाली होती. मुलं बाळा मूर्ख नाहीत, त्यांना शिकवा चांगलं. पोरानं दोनच माणसं हलकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट. बोलता येतं तुला? उभा राय, उभा राय. हा उभा राय. माय उभा राय ना. मायाकडे पाहायचं, घाबरायचं नाही. रिकाम्या जागा भरा. हा पप्पी दे, पप्पी दे. पारूला बास करा. बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. शिट्टी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. हा ही पोरगी साजूक. करेक्ट. हिला नवऱ्याचा लागलाय नाद आणि आता तुला हा ना. हा नाही नाही हा तू हा लाल शर्ट आला. माझ्याकडे पाहिजे बरं का आपल्या दोघाचा रिकामी जागा. सांगायची नाही कोणाला, एकदम जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. ए ए ए ए आता तरी दे ना, आता तरी दे ना, आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं, पप्पी.
आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा आहे ए लहान आले पोरं बसल्या बसल्या सांगा, या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं शांताबाई का. हो आणि माणसं म्हणतात माणसं म्हणतात इंदुरीकर काही बोलतो. मी पागल आहे का? हा सूर्य ना हा येत्र. मी तुमच्या मुलासारखा आहे. महिला मंडळ एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली हे बा, भजण्याचं पोर भजण्या झालं त्यात काय विशेष नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काय नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही, कारण त्याच्या घरात ते वातावरण आहे. पण गरीब माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर ही जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती. हमाली करणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या माणसाचा मुलगी जर SP झाली PSI झाली तर त्या माणसाच्या आयुष्यभरती त्याची शान आहे. गरिबीत त्यानं मुलगी मोठी केली, खेड्यातून मुंबईला राहायला आला. हो, आणि जी माणसं गरिबीतून शिकतात तीच त्यांनाच परिस्थितीची जाण असते, बाकीचे उतरत आहे. हो, जी माणसं खेड्यातून बाहेर आली आज सगळी मोठ्या पदावरची लोक मराठी मीडियमचीच आहेत. महाराज सगळ्या टॉपच्या पेमेंटवर कोण आहे? मराठी मीडियम. MPSC दिलेले कुठले आहेत? मराठी मीडियम. जी माणसं गरीब घराण्यात जन्माला आली ना तीच माणसं आज मोठी झाली, पण जी मोठ्याच्या घरात जन्माला आली वाटोळ झालं त्यांचं. त्यांची ईडी पोरं निघली. ईडी नवरी बाल न्याला ते मिवणीला खोनवायचं काय करतो. हो, काय उपयोग आहे त्याचा? महाराज कधी ध्यानात ठेवायचं. आणि बसलेले सगळ्या माणसांना सांगून ठेवतो, मी तुमच्या मुलासारखा आहे. आयुष्यामध्ये काकड्याच्या भजनाच्या शेवटच्या दिवशी एकच वाक्य ध्यानात ठेवा, आईच्या गालावर हसू आणि बापाच्या चेहऱ्यावर समाधान हीच पांडुरंग प्रसन्न करण्याची क्रिया. पांडुरंग पंढरपूरला का आला? कशाला आला? आज आपण खेड्यातून आलो. पोरं ध्यानात ठेवा, महिला ध्यानात ठेवा, विशेषतः महिला. हे बिचारे एवढे लोक आहेत ना, हे पोट भरायला इथं आले. पण नीट वाक्य आहे का महिला म्हणलं, तुम्ही आयुष्यामध्ये काही गोष्टी कमी करा पण मुलगी चांगली बनवा. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, आयुष्यात पाया पडून सांगतो, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जसं जगता येईल तसं जगा, पण तुमच्या बापाची मान समाजात खाली होईल असं वागू नका. बसलेली माणसं ध्यानात ठेवा, महाराष्ट्रासारख्या पवित्र मातेत वृद्धाश्रम निघतो, याच्यापेक्षा वाईट परिस्थिती काय? बसलेली माणसं मला सांगा, वृद्धाश्रम असावा का नसावा? नसावा. याची लाज कोणाला असावा? वृद्धाश्रमामध्ये गरीबाची पोर बाप नाहीत, श्रीमंताची बाप आहे. तुम्ही सगळे सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. ध्यानात ठेवा, तुम्ही खेड्यातून येताना आपण ती नऊवार साडीतली आई होती आपली खेड्यातली, बिचारीच्या डोक्याला तेल नव्हतं, पायाला चप्पल नव्हती, पण ईश्वरासारखं प्रेम तिने मुलावर केलं. त्याच्यानंतर आपल्याला प्रेम करणारं भेटलंच नाही कोणी. जाऊ द्या, आपली आई अडाणी होती, तिच्या डोक्याला तेल नव्हतं, नसू द्या. आमच्या आईच्या पायाला चप्पल नव्हती, नसू द्या. पण आमच्या आईच्या कर्णाचे अंतकरणाचे प्रेम होतं ते फक्त पंढरीच्या पांडुरंगाच्याच हृदयात आहे, दुसऱ्याच्या सापडणार. जाऊ दे, आमची आई भोळी होती. पोरग पळत आलं ना आईला म्हणलं मी, पोरग पळत झालं ना आईला म्हणलं मी पास झालो. खेड्यातली आई आमची, नऊवार साडीतली, डोक्यावर पदर, हाताची बांगडी फुटली म्हणून हाताला फडकं बांधणारी आई पळत आली. आणि आईनं पोराचा गाल ओढला. आईचा गाल पोराच्या गालाला लागला. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा खाली गळाल्या. आईनं टपाटपा पोराचा बुका घेतला आणि आई म्हणली त्याची कृपा. माणसं गरीब आहेत पण भक्ती आहे. आपला शब्द 1 तासापूर्वीचा आहे, भक्ती. हो, माणसं गरीब आहेत पण श्रद्धा देवावर आहे. पोरग म्हणलं मी पास झालो. आमच्या आईनं डब्यात हात घातला, मुठभर साखर पोराच्या तोंडात टाकली आणि पोरग म्हणलं आई मी कामाला लागलोय, अंधेरीला कामाला लागलोय आई मी. कधी जायचंय? उद्या सकाळी. आमची आईनं रात्री मुलांचे कपडे धुतले, दगडावर कपडे धुतले. गरिबी ही कधी माणसानं लाजून भोगू नये, आनंदानं भोगावं. प्रारब्ध आहे ते. काय आपल्या घरात पाहुणा आला, चहा आला, साखर नाही ना, सुद्धा काय फरक पडला? सांगून टाकायचं बुवा, चहा केला असता
त्याला दया आली देईल तो एखादा टन घेऊन घालू. आणि नाव ठेवायचं तर ठेव. तू तरी कोणत्या लायकीचं आहे? तो का पाजलाय आम्हाला? त्याला काय घाबरत काय? हा माझ्या अंगात शर्ट आहे, फाटला तरी माझा आणि मळाला तरी माझा. जर मला बसलेल्या पैकी एखादा म्हणला का फाटका घातला, दे घेऊन. नाही घातला मग बोलतो म्हणून मर तिकडं. मग उलट तुला काय, तू तरी कुठं लायकीच आहे? तू तरी कुठं लय शहा नाही. तुला संध्याकाळी रिक्षा टाकून आणायला लागत आणि तू आम्हाला हरिपट शिकतो. वाक्य ध्यानात ठेवा, ज्या गोष्टी शास्त्रात आहेत ना त्या माणसाने बिनधास्त करायच्या, त्याला लाजायचं अजिबात नाही. आमची आई लाजली नाही. मस्तपैकी संध्याकाळी पोराचे कपडे दगडावर धुवायला काढले आणि आमच्या आईनं कान आरशा पुढे केला. कान पटकन बसा. कान पुढे केला कान. आणि आईनं कान पुढे केला. महाराज कानातलं मोडलं. सोनाराच्या काचेवर आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा टपटपा खाली गळाल्या. आमची आई सकाळी लवकर उठली. बनेल घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे. गोदडीने मातृभक्ती, पितृभक्ती, शब्दभक्ती आहे. मातृभक्ती काय प्रेम मुलावर. गोदडीने पोरग म्हणलं मुंबईला आणि गोदडी. भोळी असते आमची आई. काय बोलायचं, देवच. साधी आई काय म्हणली माहिती का? थंडी वाजन मी घेते स्टँडवर. आणि घातली ना आमच्या आईनं गुणीत गोदडी. खेड्यातलं स्टँड म्हणजे बाबळीचं झाड. आमची आई बाबळी खाली येऊन उभी राहिली आणि एसटी आली बाबा. आणि एसटीतून 2-3 माणसं उतरली आणि आमची आईची एसटीत चढली. आईनं पोराच्या मांडीवर गोदडी दिली. अपमान नको पोराचा. आणि खिडकीजवळ उभी राहिली. पोरानं एसटीची काच खाली केली आणि हात बाहेर काढला. पोराचा हात बाहेर दिसला आणि शेताचा बांध फुटावा तसा कंठ दाटून आला. आई रडायला लागली. एसटी निघून गेली. हात हालत होता. आई रडतच होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला आणि म्हणला पत्र आहे. आमची आई म्हणली माझ्या भाऊचं आहे. माझ्या ह्या म्हणण्याला ताकद काय महाराज? अहो संतांनीच फक्त म्हणावं माझ्या विठोबाचा माझ्या भाऊचं पत्र आहे, वाचून दाखव. पोस्टमन म्हणला वाचून दाखवतो पण फोडून पाव दे. आमची आई खेड्यातली हो. चहा घे. पोस्टमन चहा प्याला. हातामध्ये बशी रिकामी आणि पोस्टमन पत्र वाचायला आणि आई पैकत्र ऐकायला. ऐका बरं पत्र कसं होतं. सगळे ऐका पत्र कसं होतं. त्रितुरबाईच्या शेवेशी चिरंजीवता दंडवत. पत्रास कारण की प्रवास चांगला झाला आई. खोली मिळाली आई. मी कामाला जायला लागलो आई. सारखी तुझी आठवण येते आई. तब्येतीची काळजी घे, दादांची काळजी घे. पगार झाल्यावर येईल. बाकी सगळं ठीक आहे. संपला पहिला पॅरेग्राफ. आणि दुसरा पॅरेग्राफ ऐका. सांगायचं राहिलं आई तुला रस्त्याने येताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली आई. आई गाडी जेवायला थांबली. गाडीतली माणसं खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला माणसं जेवायला बसली ना आई. तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो बांधलेली भाकरी आई मी सोडून पाहिली. तो माझ्यासाठी बनवलेली चटणी आई तव्यावर तशीच राहिली. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा बशीत पडाव्यात. आणि पोस्टमनने पुढे पत्र वाचावं. पगार झाल्यावर येईल. येताना तुला एखादी चांगली वस्तू घेऊन येईल. तुझाच खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात. शाईची अक्षर विरघळून जावीत. आणि पोस्टमननं पत्राला घडी घालून विचारावं सुखी आहे ना मुलगा, मग का रडताय? कपकन पदर डोळ्याला लावून म्हणावा मुंबईला राहतो तरी मला सुखी राहायला सांगतो. याला आई म्हणतात हो, याला आई म्हणतात. अरे त्याच आईच्या भाकरी आपण पगार वाढला तर कमी केल्या. लाज नाही वाटली जगायला? एक ईश्वरासारखी आई आपण सांभाळू शकत नाही. एक ईश्वरासारख्या आईच्या गालावर कधी हसू पाहू शकत नाही. तुमच्या इस्टेटला काय आग लावता? निवांत विचार करा. घरी गेल्यावर विचार करा. आई आहे ती. आणि आई ज्याला कळली त्यालाच विठ्ठल रुक्मिणी कळली. बाकी ज्याला कळून काय करता? काही लोक तर काय म्हणले माहिती का, काकड्याला फार लवकर उठावं लागतं. काय मारामारी करायची काकडा करायला? काही लोक इतके विचित्र आहे, दिवसा मोकार झोपात्या का काकड्याला उठावं लागत. एक खरं सांगू तुम्हाला, कसाही काकडा केला ना, कसाही
60 मिनिटाच्या आत काकडा होतो. आता आम्ही त्याच्यातलेच आहे का चोर आहे. काकड्याला काय म्हणायचं असतं. पहिली मालिका रूप पाहतलोचिनी विठ्ठल रुक्मिणी. उचेनीचे काही पुण्यवंत व्हावे. सुंदरते ध्यान नको ब्रह्मज्ञान. उठ्या प्रभा झाली तुझी या निडळी. ज्ञानियांचा राजा राहावा आता ह्याची ध्यान. चित्ती तुझे पाय आणि चित्ती तुझे पाय आणि शेवटचा अभंग बोंबल सगळं कोण तपास करत. हा आणि एक वासुदेव आणि एक पांगुळ. मुखात तोच आहे बाहेर तोच आहे. जुगी बदलत नाही. मग तुका मारामारी करतो का देवाशी. आणि काकड्यावाले ध्यानात ठेवा. काकड्याला एकच वासुदेव म्हणायचा रोज पण प्रेमानं म्हणायचा. आता आपण काय कामाची माणसं आहेत. आपल्याला काय वाराचे रोज पाठ करायला सवड नाही. तुम्ही मी ग्रस्ती माणसं आहे. आपल्याला असं रास सारखं देवाच्या नाद लागून बायका बरोबर कोण सांभाळेल. आपल्याला त्या वेळेला ड्युटीवर गेलंच पाहिजे. पोराची फी भरलीच पाहिजे. बायकोला डोक्याचं तेल. आपण ग्रस्ती आहे. आपल्याला असे सारखे देवाच्या नाद लागून पोशीन कोण आहे मागचं का बा. आपण एकच वासुदेव पाठ करायचा. एकच जोगी पाठ करायचा. जोगी एकच आहे. मुका एकच आहे. आंधळा एकच पाठ करायचा. पण कायेनं वाचेनं मनानं मोकळ्या मनाने म्हणायचा. याला काकडा नाही तर काय काकडा. काही लोक म्हणले बास काकडा अवघड असतो. बरोबर नको काही. तुम्हाला एक वाक्य सांगा. मुळात परमार्थ सोपा आहे. आपण अवघड केलाय. पहिला म्हणलं काय करायचे देवसाने. भाकरी करताना भजन करी जा ना. काय झालंय का. शिव्या देती मेला मायनं शिवी कुठून आला. फार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय. आणि माणसं म्हणते अवघड आहे. अवघड का असं काय. परमार्थ सोपा आहे. आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा काय होईल बा. एक वाक्य सांगू तुम्हाला महाराज. काही नित्यनेमा विना अन्न खाय तो श्वान. जो माणूस एकही नियम करीत नाही ना उठल्या उठल्या आणि एक सांगतो तुम्हाला. तुम्ही उठले ड्युटीवरचे माणसं आहेत. उठल्या परमार्थ केला तरी चालतो. त्याला काय बा आंघोळ करून गण लावूनच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं काय नाही. मांडी घालून वाचित बस. भावानं वाच. हा म्हणलं बा आंघोळ नाही अजून चहा घेतला नाही. मग तू झोपायचं मला वाच ना ज्ञानेश्वरी. कामामध्ये काम. महाराज अधिकार सांगू का काय. म्हैशी पुत्रामुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. लई परमार्थ नाही करा. आणि मी सांगितलं एवढाच परमार्थ आहे महाराज. काय लई स्वर्गातही काही नाही. तुम्ही स्वर्ग हे डोक्यातून काढूनच टाका. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. तुम्ही एक विचार करा. माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशाची आठवण आली का नाही. मग आपण स्वर्गात आहे सध्या. हा स्वर्ग आहे हो. आनंदाने जगणं हा स्वर्ग आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचा. आपल्याला आनंद लुटता आला तरच दुसऱ्याला देता येईल ना. मी जर तुमच्या पुढे असा उभा राहिलो रामाला फार त्रास झाला अवघड झालं रामाचं. तुला काय मुळे दुखत तुझं. आपला आनंद आपण लुटायचा महाराज. आणि ह्या जन्मात पाया पडून एक वाक्य सांगतो. पुन्हा जन्माला यायचं नाही. पण आपण मेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असे श्रीमंत व्हा. रस्त्याने चालताना असं चला. महिला पोरं सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. उस्कून दिलेली आई असेल तर ती उद्या घेऊन या. गावाकडं असेल तर ती इकडं घेऊन या. हां पण आईच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा कराल ना तर जगातली सगळी तीर्थ तुमच्या घरात राहतील. बायकोचं ऐकून आईला भाकरी घालायचं जरा बंद करा. जिरल सुन आलो इकडे बंद होशील आणि तिकडे बंद होशील. आला आमच्याकडं चला आम्ही आहेच मग. या 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 आमचं गॅरेज असं आहे. कोणती गाडी नीट करायला आला. बाकी गाड्यांचं शोरूम कसं असतंय ठरेल असतंय. महिंद्राचं इनोव्हाचं. आमचं ओपन गॅरेज आहे. आंधळे बैरे येडे पोरानं हाणेल सुनानं दम देईल कुणी या.
या रे या रे आमच्याकडे या. पोरांना मस्त जागा. सर्व्हिसवाले त्यांना आई बापाची सेवा तरच काकडा, नाही तर पुढच्या वर्षी नाही केला तरी चालेल. झाले 25 वर्षी. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, तर थोडं वाईट वाटेल तुम्हाला, जाऊ दे. मी तुमच्या मुलासारखा आहे. 5-5 शादे एक जणी. फक्त एक वाक्य सांगतो बारीक. हे जे बिचारी आहेत ना, आता हे आपल्या बापासारखे आहेत. पोरीनो 15-20 वर्षापूर्वी मुंबईला जी माणसं आली ना, तिलाही शून्यातून परिस्थितीला आली. कुणाच्या तरी हाताला धरून ती आली, कुणाच्या तरी आधारावर ती आली. आणि घरच्यांनी सुद्धा कोणाच्या तरी आधारावर त्यांना जा. पोरीनो, तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना, तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना खेड्यातून, तर तुमची आजी 3 दिवस जेवली नव्हती. माहिती का तुम्हाला? 20 वर्षापूर्वी मिलिटरीत पोरगा घालायचा तर आईबाप रडत होते. असा भ्रम होता लोकांचा की तो जिवंत येत नाही. पोरगा मुंबईला पाठवला पूर्ण. कुणाची तरी ओळख आहे का अशी? आला म्हणून आला, सांभाळील कोणी? हे बिचारे फुटपाथवर झोपले पोरीनं. हाय त्या कपड्यावर त्यांनी दिवस काढले, रस्त्याच्या कडेला शाल पांघरून त्यांनी दिवस काढले. पण आईबापाच्या इज्जतीसाठी त्यांनी आयुष्य काढलं. लग्न झालं, तुमचा जन्म झाला पोरीनं. आयुष्यामध्ये ह्या बिचाऱ्यांना मुंबईला राहून 2च गोष्टी करता आल्या, मुलाच्या शाळा आणि मुलीचं लग्न. काही करता नाही आलं, काहीच करता नाही आलं. काही करण्यासारखं नव्हतंच. फक्त घरच्यांचं म्हणणं होतं मुलगा मुंबईला आहे. आणि खरं सांगू का पोरीनो, तुमच्या आज्यानं आणि आजीनं माझ्या मुलानं मला काही द्यावं ही अपेक्षा शेवटच्या श्वासापर्यंत केली नाही. की माझा मुंबईवरून आलेला मुलगा मला साडी आणेल तिच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही. त्यानं मला खाऊ आणावा हे तिच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही. त्यानं सुखी राहावा हेच तिचं स्वप्न होतं. हेच स्वप्न होतं. आणि आज 50% म्हाताऱ्या माणसांच्या भाकरी या सुशिक्षितांनी बंद केल्या महाराज. कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकांच्या, पण बापांना भाकरी नाही. काहीचे कुत्रे गाडीत हिंडा त्यात कुत्र्या संघ. याच्यात सगळ्यात डेंजर गडी हा. बरं, हे इतकं डेंजर आहे महाराज. सगळ्यात गद्दार माणूस त्याला आखोड मानाचं म्हणतात. आणि जो माणूस कमी बोलतो ना, कमी, सगळ्यात धोकादायक माणूस त्याला कंसात मुक्या माझाचं म्हणायचं. से डेंजर. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात, ध्यानात ठेवायचं. त्यातले मेख आहे माणसाच्या. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. ववी त्याला 13 देतली, ववी त्याला 13 देतली. स्वकीर्ती कहाणी ना ऐकावी आणि पूज्यता डोळा ना देखावी. ऐका नीट. आता धृतराष्ट्राचं पहिलं वाक्य आहे काय? ऐका. माझे पंडूचे लढायला गेलेत, काय करतात बघ. त्याला माहित होतं युद्ध होणार नाही, हुशार होता. आणि धृतराष्ट्राने गीतेच्या पहिल्या अध्यायात पहिला श्लोक वापरलाय. फक्त पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि नंतर कुरुक्षेत्रे. काकड्याच्या सांगतेला पहिला शब्द सांगून ठेवतो. अख्खी गीता कधी पाठ करू नका, अजिबात पाठ करायची नाही गीता. फक्त पहिला शब्द पाठ करा, आयुष्य संपलं. पहिला शब्द पाठ करा गीतेतला. काय शब्द पहिला? गीतेतला पहिला शब्द काय? धर्मक्षेत्री. धर्मक्षेत्री. मग पहिलं काय करा? बोला पटकन. पहिलं काय करा? धर्म टिकवा. आणि आज काय बुडाला? धर्म बुडाल्यावर जग सुधरलंच कसं? आणि तुम्ही आणि म्या काय बुडावलाय? चांगला वाजवतो पण गण लावित नाही, चांगला गातो पण माळ घालीत नाही, मग आग लावितो का तुझ्या परमार्थाला? काही माणसं म्हणले तो फार सुंदर गातो पण क्वार्टर हाणतो, आग लावतो या भाजनाला. काय आग लावतो त्याला? जयाची ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्य काय? त्याचा काय उपयोग? एक वेळेस माणूस हलकट असला तरी चालेल, पण चांगला असून हलकट वागणारा नसावा. ओरिजिनल हलकट असलं तर चालेल,
त्याला 13व्या त्यातली ओवी आहे. नवलंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाच. ऐका नीट. मग सुखी विका नाही. मग त्यावेळेस पहिलं क्षेत्र आहे धर्मक्षेत्र आहे. आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा, या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता. पण घोटाळा असा झाला, तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का, मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाण्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होती महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती. फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? कशाने बर्बाद झाला सांगते ना. ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता. संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता. डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता. पण अहंकारानं लंका जळाली, द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं, भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तुम्हाला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो? वाक्य नाही का. मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू? जो बायकोनं हाणलाय 3 वेळा
त्यांची काय गाठ येतो? अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना, हलकटाशी काय व्हायला लागला? तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवलं जो मला त्रास झाला, दिली का? लय पुरुषार्थ झाला का? नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का? मोठ्याशी करा. मी काय म्हणतो, पुढचं वाक्य आहे का? येड्यांच्या काय नाही लागायचं. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणत ती मागून खिचड्डी फाटेल, पुढच्या लावून तो फडवून टाकेन, फडवून टाकेन, फडवून टाकेन, फडवून. मग ही कोण शिवीन? आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला? त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शदिले. अहो ती याडच आहे, तू पुढे जाय. त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा, बंबाजी जर तुकोबारायच्या नादी लागलं नसता, त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबारायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाठ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार दिलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो. पागल आहे तू. फक्त फोटोच येतोय अर्धा. तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला, शेजारची म्हणली काल भेटला गेला. मी गेला काय करतो त्याला? महाराज विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईना, पण किंमत तर वाढली. काय दुबल्याला मारायला गेली का पुतना? पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत? अय पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली? किरकोळ काम करायचीच नाही. BA होईल मग MA होईल, नोकरी लागल. मी आला तू काय रिटायर झाली, परमनंट नाही झाली, तू काय एडवण करतो? MA फिमे खातं कोण खातं? 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या, 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा, नाही तर बायको मिळत असते. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडं. जोडीदारांचे ऑपरेशन झाले, हा गडी तसाच. 42 पोरी पाहिल्या, एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली? म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही? तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोक्याला त्याला? जी बाय कोण फेकू आले काय लोक हे काय ही बायको बिको मिळणार नाही. आता झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MN फिमे? बावळाटपणा. MN फिमे आले. माणसं म्हणते असं तसं नीट आहे का? विष पाजायला गेली पुतना कृष्णाला पहिलं गिराईक होतं. गाठ मोठ्याची हो. पुतण्याच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले ऐका. कृष्णानं डोळे का झाकले? तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा? शंकरानं. विष प्याले हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं आणि रक्त आलं. कृष्ण म्हणला रक्त नको आपल्याला. मग रक्त कोणी प्यायचं? ज्यांचे विचार आसुरी आहे, ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे, त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही. नाही काय लोक बोलले हे नाही चालत. ती पोथिवाची